हरिओम. आज सोमवार 22 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. आकाशाला भिवून पळालं तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. प्रयत्न केला असता तर बरे झाले असते, असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच असं समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे. तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसंच त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल, विषय किती दिवस भोगू असे नाही आपण म्हणत. मग नामाबद्दलच का असं विचारावं. आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंतांच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागे धावेलच समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंतांशी संबंध आणि संदर्भ ठेवावा. हेच अनुसंधान होय. भगवंतांचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम होय. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचे अनुसंधान टिकेल अशी सुपाधी बाळगावी. नाम नुसतं घेतल्याने काम होईल, पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. नाम मुखी आलं की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं, म्हणजे मग दुष्कर्म हातून घडणारच नाही. आपण उगाच सबबी सांगत असतो. काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदा स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन उनाड आहे, त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लागलं पाहिजे. नामामध्ये भगवंतांची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्यांची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते आणि नाम स्थिरावते. नित्य नामस्मरण केल्या वाचून अंती ते येणार नाही. जागेपणी अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल. झोपेच्या वेळी स्मरण झालं तर रात्री स्वप्नात तेच होईल. आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील. हरिओम.